नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मॉर्निंगची सुरुवात झालेली तुम्हाला दिसत असेल आणि तुमची मॉर्निंगची सुरुवात कशी होते हेही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं ब्रेकफास्ट ते लंचचं प्रिपरेशन मी कशाप्रकारे करते आणि कामंही पटापट कशी आवरून घेते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तशीही दिवसभरात खूप सारी कामं असतात जे की सगळीच तुम्हाला दाखवता येत नाहीत, पण घरातील कामं म्हटले तर थोडीफार सगळ्यांची सारखी असतातच. जे की झालं ब्रेकफास्ट बनवणं असेल, लंच बनवणं असेल किंवा डिनर बनवणं असेल, इव्हिनिंग स्नॅक बनवणं असेल, त्यामध्ये चहा कॉफी हे काय जे असेल थोडेसे डिफरन्सेस असतात. पण टायमिंगचं मॅनेजमेंट हे आपण योग्य प्रकारे केलं की आपला वेळ वाचतो आणि कामं पटापट होतात, हे अगदी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात येईलच. आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा अगदी पॉझिटिव्ह माइंड घेऊनच उठायचे. म्हणजे रात्री आपल्या डोक्यात काय असतं, आपण झोपताना सगळे विचार बाजूला ठेवून अगदी शांत झोप घ्यायची आहे. सकाळी थोडं वॉक, थोडंसं योगा वगैरे, थोडीशी एक्सरसाइज हेही केलं पाहिजे, कारण की ते सगळं केल्याने आपलं मन हे पॉझिटिव्ह राहतं. म्हणजे अगदी माइंड फ्रेश राहतं आणि आपण सकाळची कामं अगदी चुटकीसरशी करू शकतो, कारण की आळस हा आपण सकाळीच झटकून फेकलेला असतो. काय वाटतं तुम्हाला ह्या विचारांबाबतीत? जरी बिलकुल टाईम नसेल, ऑफिसला जायचं असेल, मुलांचे टिफिन असतील, नवऱ्याचा टिफिन असेल, ह्या तर धावपळ आपल्या रोजच्याच असतात. म्हणून थोडंसं सकाळी लवकर उठून स्वतःसाठी अर्धा तास जमेल, म्हणजे 1 तास म्हणेल मी, पण जमत नसेल तर अर्धा तास, 15-20 मिनिटं स्वतःला द्यायचीच आहेत. म्हणजे त्यामुळे आपण स्वतः फ्रेश राहिलो की आपल्याला कामं करण्यासाठी उत्साह येईल आणि कामं आपली छान प्रकारे पूर्णही होतील. तर तेच इथे मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी सगळी कामं जवळपास म्हणजे जे आपले डेलीचे असतात रुटीन सकाळचं ते झालं होतं आणि मी इथे ब्रेकफास्ट बनवायला घेतला. ब्रेकफास्ट बनवून झाला की लगेच चहा तर कंपल्सरी लागतोच आणि चहा झाल्याशिवाय माझ्या तर काही दिवसाची सुरुवात होत नाही. तुमचं पण माझ्यासारखंच आहे का नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. चहा घेतला त्यानंतर जी घरातील क्लिनिंगची कामं असतात ती सगळी आवरून घ्यायची. म्हणजे तुम्हाला माझा सांगण्याचा उद्देश हाच की तुम्ही पण अशा प्रकारे दिवसभर फक्त काम करत असाल ना, तर अशा प्रकारे स्मार्टली वर्क करून बघा. नक्कीच तुम्हालाही त्याच्यामध्ये फरक जाणवेल आणि तुम्हालाही कळेल की आपणही भरपूर असा वेळ वाचवू शकतो आणि स्वतःसाठी काढूही शकतो. म्हणजे काय तर आता जेव्हा ब्रेकफास्ट झाला, चहा वगैरे झाला पिऊन, लगेच त्यानंतर मग क्लिनिंगला वगैरे घरातील क्लिनिंग, दुसरी काही कामं असतात ती पटापट आवरून घेतली. त्यानंतर ती सगळी झाली की लगेच मी स्वयंपाकाला लागले. चपातीचं पीठ मळून घेतलं. त्यानंतर आता लहान मुलं वगैरे असतील तर पुन्हा अजून भाज्या वेगवेगळ्या बनावे लागतात. आता मायराला फार कमी प्रमाणात अशी भाजी आवडते कोरडी, आणि त्यानंतर जी आपण अशी पाणी टाकून बनवतो ती छान प्रकारे खाते. म्हणूनच म्हटलं की तिला अशा प्रकारची आणि आमच्यासाठी अशा प्रकारची मेथीची भाजी बनवली. आता अशी तर पाणी टाकूनही मला फार जास्त आवडते, कधीतरी अशी, कधी अशी. मग तशा प्रकारे भाजीही बनवून घेतली. त्यानंतर चपात्या बनवून घेतल्या आणि माझ्यासाठी एक भाकरीही बनवून घेतली. आता हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला मी माझं रुटीन शेअर करते. म्हणजे तुम्हालाही समजेल की ही एवढी सगळी कामं करूनही आपल्यासाठी वेळ हा मिळतोच आणि फक्त कामं आपण स्मार्ट पद्धतीने करायची. आता तुम्हाला मुलांचंही बघावं लागतं. म्हणजे आपल्याला जर एखादं मूल वगैरे असेल तर त्याचंही बघावं लागतं. त्याला जेवण वगैरे, पुन्हा त्याच्यामध्ये खेळणं वगैरे, त्याच्यामध्ये टँट्रम्स, पुन्हा हे सगळं चालूच असतं आणि त्याच वेळेचा फायदा घेऊन आपण आपली कामं कंप्लीट करून मुलांनाही व्यवस्थित बघून सगळीच कामं व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो. तर रुटीन जेव्हा आपलं छान प्रकारे आपलं व्यवस्थित आपण बसून जातं तेव्हा आपल्याला एक प्रकारचा आनंदच मिळतो. आता जेव्हा आपण दिवसभर म्हणतो आता हे काम केलं की मी थोडं बसते, पुन्हा मोबाईल स्क्रोलिंग करतो, पुन्हा त्याच्यामध्ये जेव्हा आपण मध्ये मोबाईल स्क्रोल करत राहतो तेव्हा आपल्याला कळतही नाही की वेळ कुठे निघून जातो आणि जी महत्त्वाची कामं असतात ती तर होऊनच जातात. म्हणून असं अजिबात करायचं नाही. मोबाईल थोडासा दूरच ठेवायचा आहे आणि आपली जी कामं आहेत ती पटापट आवरून घ्यायची आहेत.
म्हणजेच तुमचा नंतरचा वेळ कसा जातो हे तुम्हाला समजेलच. जर आजूबाजूची पुन्हा घरातील अजूनही भरपूर सारी आपल्यासाठी कामं असतात. असं नाही की एवढं सगळं झालं की आपली कामं आवरतात, असं बिलकुल नसतं. घरातील छोटी-मोठी कामं तेही सतत आपल्या मागे-मागे असतातच आणि आपण कामांच्या पुढे असतो किंवा मागे असतो. सतत हे धावणं आपलं चालूच असतं. म्हणून सगळी ऑर्गनाइज कामं करून ठेवली ना, तर आपला वेळ अगदी छान प्रमाणे वाचून जातो आणि आपल्याला थोडंसं समाधान मिळतं, की बाबा आपली कामं छान प्रकारे झाली आणि गिल्टही येत नाही कोणत्या म्हणजे कामाचा, की बाबा आपलं म्हणजे दिवस असा गेला आपला, कामंही झाली नाही आहेत आणि हेक्टिकही दिवस गेला. असं केव्हा वाटतं, जेव्हा आपल्या कामाचं अजिबातच नियोजन नसतं आणि आपण अजिबात कामं अशी छान प्रकारे म्हणजे करत नाही आहेत. म्हणजे फक्त कामं करतो, असं फक्त आपल्याला राबायचं नाही आहे. स्मार्ट वर्क करून कामंही संपवायचीत आणि स्वतःलाही आनंदी ठेवायचे. आपलं नेहमी कसं होतं, की कधी-कधी आपलं असं म्हणतो आपण, की माझं हे काम करायचं होतं, राहूनच गेलं किंवा खूप दिवसांपासून हे एक काम मला करायचं आहे, ते राहून गेलं. असं अजिबात गिल्ट मनात वाटलं नाही पाहिजे. म्हणूनच वेळेचं नियोजन करणं हे प्रत्येक गृहिणीसाठी योग्य असतं आणि तिला कामांसाठी वेळ काढायचा नसतो. तिला कामांसाठी वेळ हा सततच मिळत असतो. पण त्यातूनही तिला थोडासा आराम हवा असतो. तिचं शरीर थकतं, मनही थकत असतं. म्हणूनच थोडंसं कामांचं योग्य नियोजन केलं, की तिचं शरीर, मन दोन्ही आनंदी राहू शकतं. तुम्हाला काय वाटतं माझ्या ह्या विचारांबद्दल? तर नक्की मला सांगा. आणि तुम्ही कशाप्रकारे कामांचं नियोजन करता किंवा स्वतःसाठी कसा वेळ काढता? स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवता? मन हे आपलं आणि आनंदी राहणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की मन आपलं शांत नसेल, मनामध्ये खूप सारा गोंधळ असेल, तर मग शरीरात खूप सारे चेंजेस होतात. म्हणजेच हार्मोन्स चेंज होतात. खूप सारे बदल आपल्याला घडतात आतमध्ये, पण ते आपल्याला कळत नाहीत. मग आपली चिडचिड होते, डोकं दुखतं किंवा इतरही गोष्टी होतात, ज्या की आपल्याला अजिबात कळत नाही, की मला या गोष्टी कशामुळे होतात आणि सतत थकवाही येतो. म्हणूनच असं वेळोवेळी, प्रत्येक वेळोवेळी कामांचं नियोजन व्यवस्थित करून ठेवा आणि स्वतःलाही पॉझिटिव्ह ठेवा आणि काय म्हणतात ना, आपण जर पॉझिटिव्ह असेल आणि तर आपलं घरही पॉझिटिव्ह राहतं आणि आपली फॅमिली पूर्णही हॅपीली राहते. म्हणूनच मी तुमच्यासोबत या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केल्या. त्यानंतर इथे इव्हिनिंगला चहा पण घ्यायचा होता. पण सगळ्यात आधी म्हटलं, की ते पुरण लावूयात. पुरण आणि भात म्हणजे डाळ आणि भात लावायचं होतं. कारण की हे पहिल्यांदाच बनवते आहे मी. आईने सांगितलं होतं, की धोंडे बनवायचे आणि ते 33 धोंडे गाईला खाऊ घालायचे. आता ही तर पद्धत मला अजिबात आणि बिलकुलही माहीतही नव्हती. पण ती अशी म्हटली, की 3 वेळेस घालायचे म्हणजे एकदा 33, एकदा 33 हे असे मिळून 3 वेळा घालायचे. त्यामुळंच मग मी ते जास्तीचं पुरण इथे करण्यासाठी ठेवलं आणि म्हटलं शक्य होईल तेवढ्या वेळेस करूयात. आता एकदा तर केले मी आणि गाईला खाऊही घातले आणि अशा रिच्युअल्स करायला मला फार जास्त आवडतं. तिने सांगायचं आणि मी केलं नाही असं तर कधी होत नाही. तिने रात्रीच मला फोनवरती सांगितलं होतं आणि मग मी आज इव्हिनिंगला केलं ते आणि गाईलाही खाऊ घातलं. आणि जेव्हा आपल्याला अशा रिच्युअल करायच्या असतात, आता ह्या रिच्युअलबद्दल मला खरंच बिलकुल माहीत नाही आणि धोंड्याचा आकारही कसा असतो, काय असतो खरंच मला म्हणजे आता आठवतही नाही. आणि मी बनवलं आहे तर अशा प्रकारे बनवले. आता तळायचे का वाफायचे हे मला माहिती नव्हतं. त्यानंतर पुन्हा तिला फोन केला आणि विचारलं की अगं हे तळतात की वाफवतात? ती म्हटली दोन्ही प्रकारे चालतं, कसंही करू शकतेस तू. मग 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 म्हटलं की तळण्यापेक्षा वाफवलेलेच बरे आहेत. म्हणून मग इथे अशा प्रकारे सगळे बनवून घेतले. घरच्या देवांना नैवेद्य आणि गाईसाठी अशा प्रकारे बनवलेत. आता तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, मी हे बरोबर बनवलेत की चुकीचे बनवलेत? तर बिलकुल मला काही आयडिया नसल्यामुळे मी अशा प्रकारे बनवलेत. तर मग चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि एक लाईकही करा आणि कॉमेंटही करा आणि जास्तीत जास्त शेअरही करा. आणि हो, अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला जरी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की आपले जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन जातील आणि चॅनलला नक्की जाऊन सबस्क्राईब करा. चला, भेटूया अशाच नवीन आणि छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तुमची काळजी घ्या आणि मस्त राहा.